योग्य समयाला राज्याचे योग्य समयाला मराठ्यानु करार जय जयकार मराठ्यानु करार जय जयकार थोरच्या मातेचं उपकार थोरच्या आईचं उपकार जयसिंगपूर नगर परिषद आणि या तालुक्याचे सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या वतीनं आणि तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीनं आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला साजेसं असं उभारलेलं म्युझियम आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली अद्ययावत अशी अभ्यासिका याचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण संपन्न होईल. शिवप्रेमी जनतेला विनंती आहे आपण आपल्या जागेवर शांत बसून घ्यावं. या ठिकाणी म्युझियम आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठीचे अभ्यासिका याचं उद्घाटन सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सोहळा आपल्या सर्व शिवभक्तांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे. जरा बाहेर तुम्ही चालू दे बाहेर येईपर्यंत चला घ्या महाराष्ट्र माझा गळजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा शिव गरजतो सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभूराला तरी तरी ऐकून नाद गुंगला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय
खेळ जीव घेणी सारित्याच्या उन्हात शिजला शिदळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी शिजला देश गौरवासाठी शिजला दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो, हा अनावरण सोहळा अतिशय मंगलमय असल्यामुळं आपण शांततेनं आणि अतिशय धार्मिक विधीप्रमाणे त्या ठिकाणी शिवगर्जना करून या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी पुढच्या काही मिनिटासाठी या ठिकाणी शांततेनं राहून महाराजांचं आपण या शहरामधलं हे प्रतिष्ठापन करीत असलेले त्यांचं प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी करूया अशी विनंती करतो. सन्माननीय पाहुणे त्या ठिकाणी अभ्यासिकेचं MPSCच्या आणि म्युझियमचं उद्घाटन करून त्या ठिकाणी बाहेर येत आहेत. काही क्षणातच कोनशिलेचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ शेतकऱ्यांचे नाथ लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी अखंड भारताचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होईल. सर्व मान्यवर पाहुण्यांना एक विनंती आहे, मानवंदना झाल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण समारंभ संपन्न करायचा आहे. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आणि शिवभक्तांना विनंती आहे, आपण आपल्या जागेवर उभे राहा. महाराजांना मानवंदना द्यायची आहे आणि त्यानंतर पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. सर्व शिवभक्तांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. उजवा हात आपल्या छाती समोर ठेवायचा आहे. आपला उजवा हात छाती समोर ठेवायचा आहे शिवभक्तांनी आणि हस्ते कदम. त्यानंतर शिवगर्जना होईल आणि मग महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. शिवगर्जना सुरू करा. शिवगर्जना गणपती 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 भूपती 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 प्रजापती 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 गजपती 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 अश्वपती 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 जळपती 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 सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान राष्ट्रिक न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस स्वर्ण सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय भवानी आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक असा सोहळा आपल्या जयसिंगपूर नगरीमध्ये संपन्न झालेला आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ या तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्वागतोत्सुक सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मान्यवर पाहुण्यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवर अतिथींचं आणि आपल्या नगरीत दाखल झालेल्या अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण सर्वांनी या ठिकाणी मुजरा करूया. गेली 50 वर्ष शिरोळ तालुका आणि जयसिंगपूर शहरावासियांनी पाहिलेलं हे स्वप्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन आणि जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून आज साकार झालेला आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. आपण भाग्यवान आहोत. हा ऐतिहासिक सोहळा आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचा माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जय भवानी जय भवानी. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जय भवानी जय भवानी. हात जोडून विनंती आहे, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. नेमिनाथ वसवाडे जहीर पटेल स्टेजवर या. नेमिनाथ वसवाडे जहीर पटेल. अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्यांच्या पराक्रमाला साजेसं असं म्युझियम, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी
आमदार राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली अभ्यासिका याचा लोकार्पण सोहळा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला आहे। व्यासपीठ कार्यक्रमाला सुरुवात होती आहे। मी विनंती करतो या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना आपण या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि म्युझियम जी गेले 40 वर्ष या जयसिंगपूर शहरातल्या तमाम लोकांच्या भावना होत्या त्या आज या ठिकाणी साकार होत आहे। आणि ते साकारण्यासाठी म्हणून ज्यांच्या हस्ते आपण हा लोकार्पण सोहळा करण्याचं आपण निश्चित केलं ते आजच्या ज्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केला ते राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं प्रथमतः मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशीलदादा माने यांचं सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराजजी यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक अशा पद्धतीनं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले आमदार चंद्रदीप नरके साहेब, आमदार अशोकराव माने साहेब, माजी खासदार सन्माननीय संजय मंडलिक साहेब, माजी आमदार सुजित मिंचेकर साहेब, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रवींद्र माने साहेब, गोकुळचे संचालक सन्माननीय मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील टाकोडेकर साहेब, अमरसिंह पाटील, पुंडलिकराव जाधव, रामभाऊ डांगे साहेब, सन्माननीय सावकर मादनाईक साहेब, सन्माननीय बाळासाहेब बांदिगिरे साहेब, सन्माननीय विजय बोजे साहेब आणि विशेषतः ह्या सगळ्या पंचक्रोशीतून आणि तालुक्यातून आलेले तमाम शिवप्रेमी बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र, पत्रकार मित्र, आपले आशीर्वाद आणि पाठबळ यामुळे शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये 2000 कोटीची कामे आपल्याला करता आली अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका आमदार साहेबांनी व्यक्त केली। यानंतर अतिथी देवो भव आपल्या जयसिंगपूर नगर परिषदेच्या विनंतीला आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी आले। त्याबद्दल जयसिंगपूर नगरपालिका आणि शिरोळ तालुक्यातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा स्वागतपर सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करतो सन्माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि सर्व मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा स्वागतपर यथोचित सन्मान संपन्न व्हावा। टाळ्यांच्या गजरात या सन्मानाला आपण सर्वांनी दाद द्यावी। या स्वागतपर सन्मान सोहळ्यानंतर या कार्यक्रमासाठी जयसिंगपूर नगर परिषदेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले
कोल्हापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार ठिकाणी यशोचित सन्मान होतोय. मी विनंती करतो सन्माननीय संजय पाटील यड्रावकर साहेब आणि राजेंद्र आडके यांना आपण हा सन्मान या ठिकाणी विनंती करतो. सन्माननीय संजय पाटील यड्रावकर साहेब आणि राजेंद्र आडके यांना आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं आणि शिवप्रेमी जनतेच्या वतीनं संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी विनंती करतो पराग पाटील, बाळासाहेब वगैरे आणि राजेंद्र नांद्रेकर यांना आपण सन्माननीय धैर्यशील दादांचा सन्मान करावा. पराग पाटील, राजेंद्र नांद्रेकर आणि बाळासाहेब वगैरे. यानंतर माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक साहेब यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो दादासाहेब पाटील चिंचवाडकर आणि राजेंद्र झेले यांना आपण हा सन्मान करावा. प्राध्यापक संजय मंडलिक साहेब. कार्यक्रमास उपस्थित आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचा सत्कार सुनील पाटील मजलेकर आणि राहुल बंडगर यांनी करावा. सुनील पाटील मजलेकर आणि राहुल बंडगर. आमदार चंद्रदीप नरके, सुनील पाटील माजी नगराध्यक्ष आणि राहुल बंडगर माजी नगरसेवक. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या शेजारच्या हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने बापू यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो पिंटू खामकर आणि महेश कलगुटके यांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आमदार अशोकराव माने बापू. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार किशनराव वानकडे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी विनंती करतो सन्माननीय मिलिंद शिंदे साहेब यांना आपण या ठिकाणी किशनराव वानकडे साहेबांचा सन्मान करावा. आमदार किशनराव वानकडे साहेब. कार्यक्रमास उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अमोल येडगे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी मॅडम यांना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. या सत्कारानंतर जयसिंगपूरच्या ज्या सुकन्येने UPSC परीक्षेमध्ये 63वा रँक मिळत IAS उत्तीर्ण झाल्या त्या आदिती संजय कुलकर्णी यांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदिती चौगुले यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. IAS 63वी रँक जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याचं नाव यांनी उज्ज्वल केलं. यांचा या ठिकाणी त्यांच्या पालकासोबत सत्कार होतोय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते.
सन्माननीय धैर्यशील माने दादा बोलते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत, मराठी मनाचा मानबिंदू राजा शिवछत्रपती आज जयसिंगपूर नगरीमध्ये अवतरलेत आणि त्यांच्या दर्शनासाठी अखंड जयसिंगपूर नगरी आणि शिरोळ तालुका लोटलाय. मी पहिल्यांदा सर्वांच्या वतीनं शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करतो, त्यांना मनापासूनचं अभिवादन करतो. राजश्री शाहू महाराजांच्या ह्या निर्माण केलेल्या भूमीमध्ये शिवछत्रपती आज अश्वारूढ पुतळ्यावर आरूढ झालेत आणि ज्यांच्या हस्ते खऱ्या अर्थाने याचं पायापूजन झालं होतं त्यांच्याच हस्ते आज परत एकदा पुतळ्याचं अनावरण करण्याचा योग साहेब आमच्याकडे आलाय. ते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे अधिपती आणि खासदार सन्माननीय शाहूजी महाराज, उपस्थित असणारे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं. यड्रावकर साहेब अक्षय तृतीयाला साहेब येणार होते आणि शिवछत्रपतींचा पुतळ्याचं अनावरण करणार होते, पण कर्मधर्म संयोगानं तुमच्या वाढदिवसा दिवशी आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. तुम्ही भाग्यवान आहात की शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून त्यांच्या पायरीचा दगड होण्याचा मान खऱ्या अर्थानं आज यड्रावकर साहेब तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला. या तालुक्याचे, या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्मान्य कर्तव्य दक्ष आणि तत्परतेने सर्वत्र आम्हाला ताकद देणारे सन्मान्य आबिटकर साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय दादा, उपस्थित असणारे सन्मान्य नरके साहेब, सन्मान्य माने साहेब, उपस्थित असणारे येडगे साहेब, रवींद्रजी माने साहेब, सन्मान्य मिंचेकर साहेब, पडद्यामागून सातत्यानं काम करणारे आणि आत्ताही खास साहेबांच्या कानापाशी असणारे सन्मान्य संजय पाटील यड्रावकर साहेब. साहेब जे कानात सांगतायत ना ते पडद्यामागचे कलाकार आहेत. त्यांनी खरंच या सगळ्या गोष्टीसाठी कष्ट घेतले. ते संजय पाटील यड्रावकर साहेब, सर्वच या ठिकाणी तालुक्यातून आलेली शिवप्रेमी जनता, खऱ्या अर्थानं महाराजांचं हे दिव्य स्वरूप पाहण्याचा योग आम्हाला भाग्य म्हणून या ठिकाणी सर्वांनी दिला. जे शिल्पकार असतील, जे आर्किटेक्ट असतील, जे या ठिकाणी वास्तुतज्ञ असतील, या सर्वांचं ऋण व्यक्त करत असताना मी मुद्दाम म्हणून या ठिकाणी सांगेन की आज जयसिंगपूर नगरी पूर्ण शिवमय झाली आहे. गल्ली बोळामध्ये आणि गावागावामधनं आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी या पंचकृषीतली लोक आज या ठिकाणी जमा झालेली आहेत. साहेब आपण येणार, उद्घाटन होणार, उद्घाटनाची प्रतीक्षा होती. पुतळे अनेक आपण अनावरण केले असतील साहेब, पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात सुंदर पुतळा कुठं असेल तर तो ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय. महाराजांच्याकडे बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटावं. महाराजांची तीक्ष्ण नजर स्टेजवर बसलेल्या डोळ्यात या ठिकाणी आहे. महाराजांची मान आपल्याकडे आहे. घोड्यावर एक टाप मारलेले महाराज तिथं या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर आरूढ झालेले आहेत. मी शिल्पकाराचं मनापासून अभिनंदन करेन. आम्हाला शिवप्रभूंना पाहता आलं नाही, पण ज्यांना ज्यांना शिवप्रभूंना पाहायचं असेल त्यांनी जयसिंगपूरला यावं लागेल आणि महाराजांचं दर्शन घ्यावं लागेल. महाराजांचं हे दिव्य स्वरूप साकारत असताना यड्रावकर साहेब तुम्ही दुहेरी योग साधलाय. आज नुसतेच पुतळे अनेक ठिकाणी होतात, स्मारकं होतात, पुतळ्यांची स्मारकं होतात, मोठी उद्यानं होतात, पण ह्या गावातल्या मुला मुलींच्या साठी म्हणून एक अद्यावत अशा पद्धतीचं UPSC आणि MPSCचं केंद्र शिवाजीजी महाराज जिथं अश्वारूढ पुतळ्यावर आरूढ आहेत ना त्यांच्या पायाखाली तिथं मुला मुलींचं भविष्य घडवण्यासाठी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करून दिली.
एक चौगल्यांची मुलगी आज UPSC पास झाली, पण या गावातली अनेक MPSC UPSC मुलं आणि पंचकृषीतली होतील, शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यातली इथं शिकायला ज्यावेळी येतील साहेब, त्यावेळी शिवाजी महाराज वर त्या ठिकाणी असतील आणि एखादा अधिकारी इथनं घडला तर शेतकऱ्याच्या डेटाला सुद्धा हात लावायचा नाही, हा शिवाजी महाराजांचा संकल्प घेऊन तो अधिकारी त्या ठिकाणी आरूढ होईल आणि शिवछत्रपतींचा विचार घेऊन या प्रशासनाला आणखी ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी करेल. ही जयसिंगपूर नगरी खऱ्या अर्थानं विकासाचं एक नवीन मॉडेल तयार होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा एका बाजूला, नवीन असणारं स्टेडियम एका बाजूला, नगर परिषद एका बाजूला, अंडरग्राऊंड ड्रेनेज एका बाजूला, एक पंचकृषीतलं रोल मॉडेल तयार करण्याचं नगर विकासचं स्वप्न जर कुठं असेल तर साहेब जयसिंगपूर नगरीकडे महाराष्ट्र डोळे लावून पाहिल इतकं सुंदर काम या नगरीमध्ये त्या ठिकाणी झालंय. आणि मला मनापासूनचा आनंद आहे, आज एकनाथजी शिंदे साहेब नुसते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर आम्हा सर्वांचे नेते आहेत आणि त्यांनी नगरपालिका खातं हे साहेबांच्याकडे त्या ठिकाणी आहे. त्यांच्या आशीर्वादानं प्रत्येक नगरपालिकेला, महानगरपालिकेला कोट्यावधीचा निधी या ठिकाणी मिळालाय. आणि आज जे येड्रावकर साहेबांनी इथं या ठिकाणी सांगितलं, आमच्या दोघांच्याही पाठीशी त्यांनी आशीर्वाद उभा केले आणि 2000 कोटीची कामं ह्या निव्वळ शिरोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी उभा केली. आणि म्हणूनच शिरोळ तालुक्यांनी सुद्धा साहेब आपल्याला गिफ्ट म्हणून आमदार आणि खासदार दोघांनाही आपल्या बरोबर त्या ठिकाणी दिलंय. आमच्या दोघांची जबाबदारी आहे की या पंचकृषीला आणखी ताकदीनं पुढे नेणं. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आज शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना शिवाजी महाराजांच्या विचारानं चालत असलेला पक्ष, शिवाजी महाराजांच्या आचारानं, स्वाभिमानानं आणि कुणा समोर झुकणारा नाही असा नेता सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी शिवप्रभूंच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. तुम्ही साहेब मधनं ग्रुप या लोकांच्या मधनं ज्यावेळी येत होता त्यावेळी त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तरुणांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दोन्ही बाजूला जयसिंगपूर नगरीनं केलेलं तुमचं स्वागत अस्मरणीय विस्मरणीय अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी तयार झालाय. नजर जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत शिवप्रेमी आज या ठिकाणी या मांडवाखाली या ठिकाणी आलाय. एकदा शिवाजी महाराजांची ललकारी देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अजून जोरात जय भवानी. साहेब ही ललकारी शिवप्रभूंचे, त्यांच्या विचाराचे, त्यांच्या आचाराचे आणि शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या बहुजन समाजाच्या उद्धाराची आहे. आणि त्याची सुरुवात आज जयसिंगपूर नगरी करते आणि त्याला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मागण्या आता मी करणार नाही, मागण्या आमदार साहेबांनी केलेत, त्याला पाठिंबा मी त्या ठिकाणी देतो आणि आपलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राजा असूनही ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ऋषीप्रमाणे घालवले, ज्या राजांना स्वतःच्या राजवाड्यातील राजविलासापेक्षा दरिद्री प्रजेची फाटकी घोंगडी प्यारी होती, अशा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीत हा दैदिप्यमान सोहळा पार पडला. त्या राजांचे वारसदार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं. आज इथं महाराष्ट्र आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अश्वरूढ पुतळा व म्युझियम शिवतीर्थ याचा लोकार्पण सोहळा आज इथं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजीरावजी शिंदे यांच्या हस्ते आत्ताच झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले श्री प्रकाश आंबेडकर, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री खासदार धैर्यशील माने, हातकळ्याचे खासदार श्री चंद्रदीप नरके, आमदार
अशोकराव माने आमदार आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथं हा कार्यक्रम इथं होत आहे ते आपले मान्य आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, समस्त जयसिंगपूर शहरवासीय, जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूरचे सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज जयसिंगपूरच्या साठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण इथं आपल्या शिवाजी महाराजांचा अश्वावर बसलेला पुतळा आज इथं मोठ्या दिमाखात त्याचं अनावरण झालेलं आहे आणि तेही आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते, आणि त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की जयसिंगपूरचं महत्त्व काय आहे. जयसिंगपूर आपल्याला माहीतच आहे की आमचे परमपूज्य पंजोबा शाहू महाराज यांनी हे स्थापन केलं आणि बघता बघता हे एक फक्त 50-60 हजाराचं शहर राहिलं नाही, तर जवळजवळ आसपासचे शहर आणखीन ग्रामीण भाग बघून जवळजवळ 2 लाखापर्यंत जाऊन पोचलेली आहे लोकसंख्या. ही एक विकासाचं एक आपल्याला दर्शकच आहे. जयसिंगपूर नेहमीच पद्धतशीर विकास, जयसिंगपूरमध्ये नेहमीच पद्धतशीर विकास होत गेला आहे आणि ते एक आदर्श शहर पूर्वी जरी ठरलं असेल तरी आत्तासुद्धा ते आदर्श म्हणूनच राहणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्यात आज शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा इथं बसवल्यामुळे जयसिंगपूरचा मान पान सगळं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि ते एक आदर्श शहर निश्चित झालेलं आहे. आपल्या जयसिंगपूरसाठी उपमुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी आतापर्यंत दिलेलेच आहेत आणि पुढचे काय काय देणार आहेत ते आमदार साहेबांना त्यांनी आश्वासन आता देतीलच. आणखी त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की इथं काय काय आधी सुधारणा होऊ शकते आहे. साहेब जयसिंगपूरला, शिंदे साहेब, जयसिंगपूरला आज 2000, तर कोल्हापूर जिल्ह्याला यापेक्षा मोठा आकडा पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी एकत्र येऊन कोल्हापूरसाठी जास्तीत जास्त करतील अशी आशा या प्रसंगी मी व्यक्त करू शकतो. अनेक गोष्टी ज्या विकासाच्या आहेत त्या विकासाच्या गोष्टींमध्ये कुठलंही राजकारण न आणता विकास हे आपण लक्षात ठेवून आपण पुढं नेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा कुठेही मागे राहणार नाही. अशा तऱ्हेने आज या महत्त्वाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा, मला तर वाटतो हा सगळ्यात उंच तरी पुतळा आहेच आहे आणि याच्यासारखा देखणा पुतळा अलीकडच्या काळामध्ये मी काही बघितलेला नाही. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जेव्हा आपण कुठलेही काम करतोय तेव्हा लोकाभिमुखच ते काम होतंय आणि जनतेच्या दृष्टिकोनातून सगळे उपयुक्त ठरतंय, यात काही शंका नाही. शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्यक्षात आपण फक्त विचारच नाही पण आचारसुद्धा आपण जेव्हा पाळतोय, सर्वांना बरोबर घेऊन चालायचा विचार आपल्याला आत्ताच आमचे खासदार धैर्यशील मानेंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना घेऊन चालणारा हा जिल्हा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा, या दोघांचा आदर्श घेऊन आपण नेहमी पुढं पावलं टाकत असतोय. म्हणूनच ह्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतोय. अशा तऱ्हेने आज उपमुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब इथं आले आणि जयसिंगपूरला हा जो मान दिला या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि यड्रावकर साहेबांचं ज्यांनी हा समारंभ आयोजित केला आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढं चांगलं काम करून दाखवलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना बरेच विचार आहेत. त्यांनी जयसिंगपूर आणि परिसराचं
विकास करण्यासंबंधी त्या अनेक गोष्टींमध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांचा हात त्याच्याबरोबर लागेल, त्यांच्या कामाला लागेल अशी आशा व्यक्त करून आपण सर्व इथं उपस्थित आहात आणि उपस्थितांमध्ये सर्वांनी आपुलकीने आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघताय ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर, आमदार किसनराव वानखेडे, रवींद्र माने, मुरलीधर जाधव, गोकुळचे संचालक आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रधार संजय पाटील हेडरावकर आणि सर्व मान्यवर जिल्हाधिकारी आहेत, सीओ आहेत, सगळे आहेत आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभा राहिला ते तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील हेडरावकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची यशस्वी वाटचाल आणि तुमची सेवा करण्याची संधी यापुढे सातत्याने मिळत राहावो अशा प्रकारच्या मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला या जयसिंगपूरच्या तमाम शिवभक्तांच्या आयुष्यातला आनंदाचा आणि सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. एक भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा इथं उभा राहिला आहे आणि महान शासक, महान प्रशासक, कुशल योद्धा असलेल्या शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा उभा राहतोय. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूरमध्ये आज हा सोहळा होतोय. राजश्री शाहू महाराजांना देखील मी अभिवादन करतो. खरं म्हणजे जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आज जयसिंगपूरकरांच्या किंबहुना या भागात संपूर्ण जयसिंगपूर मधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एक पुतळ्याचं अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा, शौर्याचा, स्वाभिमानाचा महान उत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून किती संकट येऊ द्या तरी धैर्याने, शौर्याने, बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर
आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थाने रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात गडकोट किल्ले उभे राहिले आणि गडकोट किल्ले उभे केले. त्या गडकोट किल्ल्यावर कशा तोफा नेल्या असतील, त्या गडकोट किल्ल्यावर कसं पिण्याचं पाणी, बाजारपेठा, काय काय सगळं हे जे काय आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, जे अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी या सगळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात दुमदुमती आहे. मला आठवतंय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करतोय, पुरातन मंदिरांचं संवर्धन करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आग्र्यामध्ये देखील आपण साजरी करायला लागलोय. हे शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने एक शौर्याचं प्रतीक आहे. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही तर हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. मला आठवतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उभा केला जवानांनी. मराठी लाईट इन्फंट्री त्या जवानांनी लष्कराच्या उभा केला आणि मला त्याला उद्घाटनाला बोलवलं होतं. मी तो पुतळा पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार, त्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं. याच्यातून खऱ्या अर्थाने पाकिस्तान या हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत करू नये ही संकल्पना त्या जवानांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यातून केली होती. आणि शिवाजी महाराजांची जयंती तर पाहतो आपण देशभरात साजरी होतेच, परंतु परदेशात विदेशात देखील अगदी मग जपानमध्ये असेल, मॉरिशसमध्ये असेल, लंडनमध्ये असेल, रशियामध्ये असेल, तिथं आपले जे शिवभक्त, जे डॉक्टर, जे विद्यार्थी जे शिकायला गेले तिथं शिवजयंती उत्सव साजरी करतात. आणि मी देखील शिवजयंतीच्या त्यांना इथून शुभेच्छा पाठवतो. खरं म्हणजे 7 समुद्रापलीकडे आपल्या राजाची कीर्ती पसरली आहे. आणि शाहू महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, गडकोट किल्ले युनेस्को मध्ये आपले गेलेत. हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची ही मोठी कीर्ती आहे. आणि या ठिकाणी नौदलाच्या झेंड्यावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी प्रतिकृती त्या झेंड्यावर लावली. हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान. आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून आज ब्रिटनमधून आलेली वाघनख देखील त्याचा सगळे लोक या महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त दर्शन घेतात. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे केवळ पुतळे नाही आहेत, खऱ्या अर्थाने हे प्रेरणा आहे, ही ऊर्जा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काय कुशल प्रशासक, संघटन कौशल्य, रयतेचा राजा, सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं, सर्व 18 पकड जातीला घेऊन पुढे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला साडी चोळी घालून तिला पुन्हा अतिशय स्वाभिमानाने आदराने परत पाठवण्याचं काम आपल्या राजाने केलं. हे राजाचं काम, ही कीर्ती आहे. आणि म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे, हे शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी अनेक कामं तुम्ही आमदार महोदयांनी केली.
अनेक कामं मी पाहिली त्याच्यामध्ये. म्हणजे जयसिंगपूरमध्ये आता स्टेडियम झालं, ऑडिटोरियम झालं, नाट्यगृह झालं, स्विमिंग पूल झालं, या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम झाली, 24/7 पाणी झालं. आता आनंद दिघे साहेबांच्या नावाचं पॅव्हिलियन करतायत. लंडन मधलं कुठलं ते लॉर्ड्स पॅव्हिलियनचा प्रतिकृती इकडे आणताय. हे सगळं तुम्ही करताय. पण सगळ्यात मोठं काम जर तुम्ही काय केलं असेल तर हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि हे म्युझियम आपण केलं. UPSC MPSC च्या विद्यार्थ्यांचा आता मगाशी आपण त्यांचा सत्कार केला. अभिमान वाटतो आपल्याला. आज ही आपली मुलं IAS IPS होत आहे आणि त्यासाठी तुम्ही त्याची तजवीज केली. वरती छत्रपती शिवाजी महाराज मुलं येतील, नतमस्तक होतील, प्रेरणा घेतील, ऊर्जा घेतील आणि या राज्याची सेवा, या देशाची सेवा करतील. खऱ्या अर्थाने ही देशभक्ती, राष्ट्रभक्ती नसानसात या तरुणांच्या भिनली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही या जयसिंगपूर मधून अपक्ष म्हणून प्रत्येक वेळेला निवडून येता. हे काही साधं सोपं काम नाही आहे. आणि म्हणून या जनतेला, या मतदारांना मी धन्यवाद देतो. तुम्ही निवडून दिलेला एक आदर्श आमदार या जयसिंगपूरचा विकास करतो आहे. 2000 कोटी रुपये आपल्या या विकासाला मी मुख्यमंत्री असताना आपल्याला दिले. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना, खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले. माझं शाहू महाराज असं आहे, दिलेलं या हाताचं या हातालाही कळत नाही, मी कळून देतही नाही. कारण शेवटी हे विकासाचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मला आठवतंय, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवतंय मला आलेला कुठला माणूस, प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र, हे माझ्या सहकाऱ्यांना माहित आहे. मी तात्काळ सही करायचो. मग मी ऑफिसमध्ये असेन, घरात असेन, कार्यालयात असेन, कार्यक्रमात असेन, गाडीत असेन किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेन, तिथं देखील मी सही केलेली आहे. जगाच्या पाठीवर, एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल. कारण गर्दीमध्ये त्याच्या लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली. हा, शिरोळमध्ये केली, बापू बऱ्याच ठिकाणी केली, मला आठवतच नाही. पण मी सांगतो 400, 450 कोटी 2.5 वर्षात आपण दिले. मला आठवत आहे कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी आलो होतो. एक मुस्लिम, एक मुलगी उभी होती माझ्या समोर, एक छोटं बाळ तिच्या हातात होतं. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. मी तिला विचारलं काय काम आहे? बोले इसका नाम दुआ है. मैं बोलो काय झालं? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए करके इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैं दुआ रख दिया. पैसे कोणाचे आहेत? हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठीच मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन मी काम करत होतो. आणि मागच्या सरकारमध्ये मी सांगत नाही, 2.5 वर्षात किती पैसे प्रकाश? 2.5 वर्षात 2.5 कोटी आणि माझ्या 2.5 वर्षात 450 कोटी रुपये या सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचा. आणि म्हणून मग विकास प्रकल्प असतील, एकेका मतदारसंघामध्ये जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं. मी सगळ्यात, जेव्हा मी आणि देवेंद्रजींनी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन प्रकल्पांसाठी घेतला. आणि मला अभिमान आहे, आमच्या 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली. आणि पहिल्या 2.5 वर्षात मी काय बोलत नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये विकास झाला, कल्याणकारी योजना झाल्या. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत.
लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, वयोवृद्ध योजना, ज्येष्ठांची योजना, युवक प्रशिक्षण योजना, सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो. काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही वचननामा दिलाय 5 वर्षाचा, या वचननाम्याप्रमाणे एक एक टप्पा एक एक टप्पा एक एक टप्पा. आणि मी तेव्हा देखील म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणी जशी ताकद वाढवतील, लाडके भाऊ ताकद वाढवतील, लाडके शेतकरी ताकद वाढवतील, तसा 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 आपण एक एक वचन पूर्ण करू. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैदिप्यमान यश या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळून लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता जबाबदारी आमची वाढली आहे. आमची टीम तीच आहे, इंजिन तेच आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो, मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता सीएम देवेंद्रजी आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आपली आहे, हे नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही. तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान, त्यांची घटना, एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही जनतेचे आशीर्वाद. आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही 2.5 वर्ष काम केलं त्याच वेगाने या पुढचे देखील किंबहुना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार. आणि ती वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे, मला समाधान आहे. ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची, नागरिकांची, शिवभक्तांची मला वाटतं यड्रावकरजी 50 वर्षापासून होती. 50 वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली. त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला, याचा मला अभिमान, याचा आनंद मला. आणि म्हणून या बघितलं आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या म्युझियम मध्ये इतिहासकालीन शस्त्र आहेत, दुर्मिळ पत्रव्यवहार त्या ठिकाणी पाहिलं. आपण दस्तऐवज पाहिजे, महाराजांनी आम्ही सोबत पाहिलं. हे सगळं जतन करण्याचं, हे संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या वाचनालयामुळे, अभ्यासिकेमुळे या UPSC MPSC मधल्या मुलांना अभ्यास करता येईल. त्यांना आपलं जे काही टॅलेंट आहे, त्यांना आपली हुशारी जी आहे त्यांना दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तो देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, नगर परिषदेसाठी किती पैसे दिलेत मी काय त्याचा हिशोब ठेवत नाही. पण तुम्हाला आणखी जे काही पाहिजे ते तुम्ही स्टेडियम मध्ये पॅव्हिलियन करताय, आणखी ओव्हरहेड लाईन जे आहे ते अंडरग्राऊंड करायची आहे. एक मॉडेल तयार होईल. एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयसिंगपूर हे मॉडेल तयार होईल. आणि कारण शाहू महाराजांनी हे जयसिंगपूर बसवलंय. 90 डिग्रीचे काटकोनी रस्ते ही त्यांची संकल्पना. खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजेत, कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने राज्याचा, शहराचा विकास होत असतो. आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय. आज मला वाटतं त्या पॅव्हिलियनसाठी 20 कोटी रुपये दिले. मला वाटतं ते पुरणार नाहीत. पुरतील नको आता दुसरे.
रेल्वेवरचा पूल त्याला तर पैसे पाहिजेच आहेत. आणि म्हणून त्याला जे जे आपले नाट्यगृह असेल, पूल असेल, ओव्हरहेड वायर असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, जे जे आपल्याला या जयसिंगपूरसाठी करायचं आहे, नगर विकास विभाग म्हणून माझ्याकडे तो विभाग आहे. आणि आपल्याला माहित आहे शहरामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका आपली आहे. आणि ती भूमिका घेताना तुम्हाला राजेंद्रजी तुम्हाला काही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. एक मॉडेल शहर बघायला आले पाहिजे. एवढ्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या योजना सुविधा नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दूरदृष्टी ठेवून हे जयसिंगपूर एक मॉडेल शहर करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने अनेक शहरं असतात, परंतु त्या शहरामध्ये सुविधा पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम करण्याचा लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण पार पाडताय. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलंय. मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राउंड केली, पुन्हा रस्ते खोदावे लागता कामा नये. हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल. आणि मला वाटतं आपल्याला या सर्व लोकांनी प्रेम दिलंय. मेंटल हॉस्पिटल पण आपण कुठेतरी केलंय. $370 बेड तुम्ही सगळी पुढची तजवीज करून ठेवली कोणाकोणाची. पण मला माहित आहे जयसिंगपूरकरांना त्याची आवश्यकता लागणार नाही. आवश्यकता लागली तर कुठून तरी बाहेरून आणायला लागतील. गमतीचा भाग सोडा, परंतु या शहरामध्ये जे जे आवश्यक आहे, हॉस्पिटल, आरोग्य केंद्र आणि शेवटी हे मेंटल हॉस्पिटल देखील आमच्या ठाण्याला पण आहे. कधी कधी कोणाचा बेड बुक करावा लागतो तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण जे आवश्यक आहे ते आवश्यक देण्याचं काम तुमच्या या आमदारांनी केलेलं आहे. हा दूरदृष्टी असलेला आमदार आहे तुमचा. आणि या जयसिंगपूरमध्ये आपल्या आशीर्वादाने ते निवडून येत आहेत. मला आठवत आहे तुम्ही आमदार पण निवडून दिला आणि खासदार पण निवडून दिला. मला आठवतं एकदा रात्री किती वाजता आलो होतो आपण घरी? 3 वाजता मी आलो. आणि 3 वाजता मला जिथं जिथं जायचं तिथं मी गेलो. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे सगळेच बोलत होते, सगळे अंदाज, सगळ्या काय काय गोष्टी वर्तवत होते, हे सगळे अंदाज जयसिंगपूरकरच्या रहिवाशांनी फोल ठरवले. आमदार आणि खासदार दोन्ही आपण निवडून दिले. त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आपल्या या जयसिंगपूरला आपल्याला ज्या ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी नक्की आपण करू. आणि म्हणून आपल्याला काही छोटे प्रकल्प, मोठे महाराज मगाशी म्हणाले कोल्हापूरला देखील या ठिकाणी आपल्याला, पन्हाळाला आपण त्या दिवशी चंद्रदीप मला म्हणाले पन्हाळ्याच्या गडावर किल्ल्यावर शिवतीर्थ 10 कोटी रुपये मागितले. मी त्यांच्या बसल्या बसल्या तिथंच GR काढून टाकला समोर त्यांच्या. काढला ना बाबा, कामही चालू झालं. आणि म्हणून कोल्हापूरसाठी देखील महाराज निधी कमी पडणार नाही. आम्ही निधी देताना कुठलाही भेदभाव वगैरे काही करणार नाही. शेवटी हा विकास आहे, हा जनतेसाठी आहे. हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे. हे रयतेचं राज्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे. आणि म्हणून हे राज्य सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, कल्याणकारी योजनांसाठी आहे. आणि म्हणून जो वेग, जो स्पीड मागच्या 2.5 वर्षात होता, त्याहीपेक्षा जास्तीच्या वेगाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ. आज राज्य महाराष्ट्र नंबर 1 आहे, उद्योगात आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअप मध्ये आहे, आपण GDPत आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आज परदेशी गुंतवणूक येते आहे, रोजगार निर्मिती होती आहे. गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आले. वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 त्याचं आयोजन मुंबईत केलं. महाराष्ट्राला प्राधान्य दिलंय. महाराष्ट्राला शोकेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग मुंबईला करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते चांगला एक वेव्हचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे देखील आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन नवीन जे काय आज जे पाहिजे आपल्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गुगल असेल, आणखी जे जे काय असेल, आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री देखील मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर आपण कोल्हापूरला आपलं थिएटर कलेक्टर झालं का? केशवराव भोसले काम चालू आहे आणि त्यामुळे ही देखील इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याला देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र, फक्त मुंबई महाराष्ट्र देशात नाही तर जगाच्या नकाशावर महाराष्ट्र नंबर 1 ला दिसला पाहिजे, ही भावना आणि भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून पर्यटनाला चालना. कालच महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव झाला. पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये एवढे लाखो पर्यटक येत असताना पहिल्यांदा शंभूराज देसाई यांनी महापर्यटन उत्सव केला. मला आनंद आहे, समाधान. काल मी उद्घाटन केलं होतं आणि काल समारोपाला मुख्यमंत्री आले होते. अतिशय प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पर्यटनाला चालना देण्यासारखी अनेक ठिकाणं आपली आहे. कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अनेक विषय आहे. आपल्या पंचगंगा नदीचं प्रदूषण आहे, अनेक विषय आहेत, त्याच्यावर आपण काम करतोय. पुराचा विषय, महापुरात मी आलो होतो, मी पाहिलंय कोल्हापूर मधली जनता, मग शिरोळ मधली असेल, इथली जयसिंगपूर मधली असेल, फार प्रेमळ आहे. मी एका घरात गेलो वरती 2ऱ्या माळ्यावर, तर बघितलं तिथं आपल्या 2 गायी बांधल्या होत्या आणि चिखलीमध्ये, आणि त्या परिस्थितीत देखील ती माऊली जेवण बनवत होती. आम्ही बघायला गेलो, त्या माऊली त्या परिस्थितीत देखील मला सांगत होती, साहेब चहा बनवू का? हा किती प्रेमळ आणि हे किती म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांसाठी, या कोल्हापूरच्या जिल्ह्यासाठी आता आंबेडकर जे जे काही तुम्ही पालकमंत्री आहात, आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या, जे काही प्रश्न आहेत, जयसिंगपूरचं मॉडेल बनणारच आहे, पण कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात देखील कुठेही काही कमतरता त्रुटी राहता कामा नये, हे देखील आपण करू. मुख्यमंत्री मी स्वतः आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे, कारण ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसूर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम, पाप केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं, तेव्हापासून या देशातला नागरिक संताप, चीड व्यक्त करतोय. मी स्वतः तिकडे गेलो होतो, मी पाहिलं त्यांच्या भावना. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ भेटले, मला म्हणाले, आता तुम्ही आम्हाला आलात, भेटलात, आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो, ही खात्री आम्हाला आली, विश्वास आम्हाला आला, असं त्या म्हणाल्या. हा विश्वास आहे. विमान लावून आपण केलं, राज्य सरकारने मदत केली, सगळ्यांनी मिळून मदत केली. आणि म्हणून हा भारत जो आहे, हा पूर्वीचा भारत नाही, हा घुस के मारेंगे वाला भारत आहे. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी
यांना देशवासियांच्या भावना कळतात. त्यांनी तात्काळ गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं. स्वतः परदेशातला दौरा रद्द केला आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय त्याला जशास तसं उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे. पूर्वीचं सरकार नाही. पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तान मध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे. परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही हा विश्वास आपल्याला आहे. आणि म्हणून खासदार महोदय, बिलकुल तुमची भावना जी आहे या तमाम या देशवासियांची भावना तीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची तीच भावना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज पुन्हा एकदा मी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक मोठं काम आपण केलंय आणि तुम्ही त्यांना असा आदर्श आमदार निवडून दिला. आमदार असावा तर राजेंद्र पाटील यड्रावकर सारखा अशा आमदाराला तुम्ही निवडून दिला आणि हे भव्य दिव्य काम त्यांनी उभं केलंय. वाढदिवस साजरा लोक सगळे मनोरंजनाचा कार्यक्रम करून करतात, परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करून त्यांनी वाढदिवस साजरा केलाय. यातच सगळं आलंय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दूर